आणि यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 27 आणि 28 फेब्रुवारीला संभाव्य दौरा असल्याची चर्चा आहे। शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या भारी गावाजवळ सभेचं आयोजन केलं जात आहे। साधारणपणे 45 एकर जागेवरती ही सभा घेतली जाईल आणि त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य यवतमाळ जिल्हा दौरा नियोजित आहे। 27 किंवा 28 फेब्रुवारी या 2 दिवसांपैकी एका दिवशी हा दौरा नियोजित आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन हे कामाला लागले आहे। आपण नागपूर तुळजापूर महामार्गावर आणि यवतमाळ पासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या 45 एकरच्या विस्तीर्ण शेतामध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संभाव्य नियोजित सभा आयोजित करण्यात आली। या सभेकरता जवळपास 7 हेलिपॅड ची निर्मिती करण्यात येत आहे। ते आजूबाजूला एअरपोर्ट असल्यामुळे या ठिकाणी तिथे हेलिपॅड होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि यांच्यासाठी विशेष एक रस्त्याचेही नियोजन करण्यात आले आहे, जे हेलिपॅड पासून तर सभास्थळापर्यंत असा एक त्या जागेतून हा एक रस्ता तयार करण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा 2014 ला नरेंद्र मोदी हे चाय पे चर्चा या कार्यक्रमासाठी आले होते आणि 2019 ला पांढरकवडा इथेही त्यांनी महिला मेळाव्याला संबोधित केलं होतं। लोकसभेच्या आधी नरेंद्र मोदी यांची दोन्ही 14 आणि 19 ला सभेला प्रचाराची सुरुवात इथं केली होती आणि त्यामुळे 2024 ला सुद्धा या लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात म्हणून की काय हा दौरा याकडे पाहण्यात येत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन आता या सभेच्या तयारीचा आढावा कामाला लागले आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।